ती पॅशन नाही मरता कामा, ती पॅशन राहिली पाहिजे. आज 25 वर्षानंतर देखील माझी पॅशन तीच आहे. हो, मला आज तीच भूक आहे जी मला पहिल्या चित्रपटाला होती. ते मी जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी की कोणी माझ्याकडे बघितलं नाही, कारण माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण स्वतःला मोठ्या पडद्यावर बघून खूप वेळ झाला होता. 25 वर्षाचं शिक्षण झालंय असं मी म्हणेन. आणि आता खऱ्या अर्थाने मी पहिले इयत्तेत जाईन आणि पहिले इयत्तेत वेगवेगळे व्यक्तिरेखा करेन, मग दुसरी इयत्तेत जाईन. हा एक अभयचा फार गोड रंग आहे जो मला लागला. त्याचा लुक मला वेगळा करता आला, एका वेगळ्या प्रकारे स्वतःला बघता आलं. सप्टेंबर महिना हा मराठी चित्रपटांसाठी खरंच खूप खास आणि खूप चांगला ठरला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मराठीमधील खूप गोड आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आहे. सप्टेंबर महिना संपून आता नवीन ऑक्टोबर महिन्याची चाहूल लागलेली आहे आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा खरंच खूप चांगले चांगले चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. याच सगळ्या वर्दळीमधील एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार. त्या चित्रपटातील 2 गोड कलाकार, फ्रेश कलाकार माझ्यासोबत आहेत. जेवण झालं आहे, भरपूर झोप आलेली आहे, चहा सगळ्यात महत्त्वाचा पाहिजे आहे. सो चारचा चहा पाहिजे आहे. सगळ्यात रोहदा चित्रपट आमच्या भेटीला येतो. सुबोधाचा नवीन लुक. मानसी, तुझं सुद्धा खूप दिवसानंतर मोठ्या पडद्यावर एकदा पदार्पण होतं, मी असं बोलायला काय हरकत नाही. मला सुबोधा तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल की ह्या सिनेमापासून तुझ्या एक नवीन स्ट्रगल सुरू होणार मला असं वाटतं, कारण का 100वा चित्रपट आता पूर्ण होणार आहे. इथून नवीन एक जबाबदारी तुझ्यावर असणार आहे की आधीच्या चित्रपटामध्ये जे काम केलं आहे त्याच्यापेक्षा अजून नवीन काय प्रेक्षकांना देईन किंवा अजून किती चांगलं दिलं पाहिजे. एकंदरीत हे सगळं सुरू असताना मागे येऊन बघताना असं वाटतं का की अरे आपण कुठून सुरुवात केली ना, आता 100वा चित्रपट माझा रिलीज होणार आहे आणि आता पुढे मला जायचं आहे आणि खूप अजून काम करायचं, काय सांगशील? मला साप हा प्राणी कधी कधी खूप आवडतो, कारण तो काट टाकतो. हा ना, तो नवीन वेगळ्या त्वचेने पुन्हा एकदा ताज्या त्वचेने परत एकदा येतो. बरोबर. ती जुनी गोष्ट घेऊन फिरत नाही, तो टाकून देतो ती मागे. मला असं वाटतं तसं कलाकाराचं असलं पाहिजे. एखाद्या भूमिकेतनं बाहेर पडताना साप जशी काट टाकतो तसे त्यांनी ती भूमिका मागे टाकून नवीन भूमिकेच्या दिशेने प्रयाण केलं पाहिजे. आणि फार मागे वळून बघत नाही मी. अच्छा. कारण इतकं भूतकाळात रमायला मला आवडत नाही. स्वतःच्या बाबतीत, इतिहासाच्या बाबतीत आवडतं पण स्वतःच्या बाबतीत आवडत नाही. पण मला असं वाटतं की 25 वर्ष झाली यार, म्हणजे 100च चित्रपट केलेत मी. असं काही फार जगावेगळं केलं नाहीये. हजारो लाखो कॅरेक्टर्स अजून वाट बघतायत. तर इतकं करायचंय. तर आत्ताशी कुठे एक थेंब एवढं काम केलंय मी, अजून पूर्ण समुद्र बाकी आहे. आणि त्याच्यात कुठले कुठले रंग आहेत, त्यातले कुठले कुठले रंग मी केलेत, कुठले कुठले रंगढंग अजून माझे करायचे राहिलेत, तर कितीतरी करायचे राहिलेत. म्हणजे खरं तर मी सुरुवात पण नाही केली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता तर खरी सुरुवात होईल असं वाटते, कारण 25 वर्षाचं शिक्षण झालंय असं मी म्हणेन. आणि आता खऱ्या अर्थाने मी पहिले इयत्तेत जाईन आणि पहिले इयत्तेत वेगवेगळे व्यक्तिरेखा करेन, मग दुसरी इयत्तेत जाईन. त्यामुळे आता तर अजून मजा आहे. अजून खूप कितीतरी रंगढंगांच्या व्यक्तिरेखा माझ्याकडे यायच्या आहेत, त्या मी सादर करायच्या आहेत, त्यांचे रंग मला लावून घ्यायचे आहेत. त्यामुळे त्याच्यातला हा एक अतिशय महत्त्वाचा रंग आहे अभयचा, जो मला लागला यावर्षी आणि जो याच वर्षी रिलीज होतोय. असंही खूप चित्रपटांच्या बाबतीत घडतं की ते होतात पूर्ण, पण ते कधी रिलीज होतात काही 3-4 वर्ष लटकली की त्यातली गंमत निघून जाते. पण हा याच वर्षी आम्ही शूट केला फेब्रुवारीमध्ये आणि याच वर्षी ऑक्टोबरमध्ये तो रिलीज देखील होतोय. त्यामुळे हा एक अभयचा फार गोड रंग आहे जो मला लागला. त्याचा लुक मला वेगळा करता आला, एका वेगळ्या प्रकारे स्वतःला बघता आलं. 2 पात्री चित्रपट मी पहिल्यांदाच करतोय, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा पहिलीच ही केलेली गोष्ट आहे. त्यामुळे तोही एक नाविन्याचा भाग आहे. मानसी बरोबर पहिल्यांदा काम करतोय. इतक्या वर्षांची मैत्री असून सुद्धा कधी काम नव्हतं केलं एकत्र. तो या चित्रपटाचा वेगळा भाग आहे. आलोक नम्रता यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यामुळे असे खूप वेगवेगळे घटक आहेत. हिमेश रेशमियांचं लेबल पहिल्यांदा येत आहे. रोहितनी खूप सुंदर गाणी केली आहेत. असं फार चांगल्या गोष्टी, खूप पॉझिटिव्ह गोष्टी या चित्रपटाच्या बाबतीत घडल्यात. त्यामुळे मला खात्री आहे की लोकांना सुद्धा हा चित्रपट तितकाच आवडेल जितका तो आमच्या दोघांच्या जवळचा आहे. मला तेच तुला विचारायला आवडेल की जसं तू बोललास की 2 पात्री सिनेमा आहे, म्हणजे आता ट्रेलर आम्ही बघितला, ट्रेलरमध्ये सुद्धा तुमच्या दोघांची एका रात्रीमध्ये जी काही गोष्ट घडेल वगैरे असा मी अंदाजा बांधतो की तसंच असणार आहे की त्याच्या व्यतिरिक्त वेगळं असणार आहे. ते सिनेमा बघितल्यावर कळेल आम्हाला नक्की. पण असं एक अंदाजा लागतो की एका रात्रीमध्ये काही गोष्टी घडतात आहेत किंवा एका रात्रीमध्ये तुम्ही दोघांची भेट होते किंवा त्याच्यामध्ये काय होईल ते आम्हाला नंतर कळेल. जसं तू सुरुवातीला बोललास की माझा सुद्धा पहिला सिनेमा आहे 2 पात्री कॅरेक्टर करत असताना, तसाच दिग्दर्शकाचा आणि निर्मात्याचा सुद्धा पहिला सिनेमा आहे.
एक कलाकार म्हणून एक असं असतं ना की निर्माता दिग्दर्शक जरी पहिले असले, मराठीमधलं पहिलं पदार्पण असलं तरी तेवढ्या चांगल्या पद्धतीने ते डायरेक्टर त्यांचं विजन पूर्ण होईल का किंवा काय सगळ्या गोष्टी होतील, एक कलाकार म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे तू कशाबद्दल बघतोस? मला असं वाटतं की एक या अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असल्यानंतर कलाकार म्हणून माझी जबाबदारी अशी असते की जो कुठला पहिला एखाद्याचा चित्रपट असेल किंवा निर्मात्याचा असेल, दिग्दर्शकाचा असेल, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं. मला असं वाटतं एक विश्वास तेव्हा गरजेचा असतो की होईल रे, कशाला एवढी काळजी करतोय, तुला पिक्चर करायचं ना, तेवढंच कॉन्सन्ट्रेट कर, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप फॉल इन द प्लेस होतील. कारण तुझी पॅशन आहे जी महत्वाची आहे, त्या पॅशनला मरून देऊ नकोस. कारण ती मेली ना तर हे सगळ्याचा काही उपयोग नाही. बरोबर. ती पॅशन जिवंत राहिली पाहिजे. ती जगली तर काम चांगलं होणार आहे. ती जगली तर तुझ्याकडनं याच्यापेक्षा अजून जास्त उत्तम सिनेमा लिहिला जाणार आहे, आतून उत्तम सिनेमा केला जाणार आहे. कदाचित आम्ही दोघं असू नसू पण कोणीतरी असेल त्यांच्याकडनं उत्तम काम तुला करून घेतलं जाणार आहे. ती पॅशन नाही मरता कामा, ती पॅशन राहिली पाहिजे. आज 25 वर्षानंतर देखील माझी पॅशन तीच आहे. हो, मला आज तीच भूक आहे जी मला पहिल्या चित्रपटाला होती. त्यामुळे लोकांना कदाचित कंटाळत असेल की इतका हा सतत का दिसतो, मालिकेत दिसतो, चित्रपटात दिसतो, पण ती माझी भूक आहे, ते माझं खाद्य आहे. ते जर मी खाल्लंच नाही तर माझं जगून उपयोग काय? त्याच्यावरतीच मी जगतोय. त्यामुळे मी काम करतच राहणार आहे. तुम्हाला बघायचं नाही, दॅट इज युअर चॉईस. मला हे उत्तर मला तुला भयंकर आवडलं तुझं. कारण का खूप वेळा असं होतं की म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा एखादा कलाकार जर सारखा दिसत राहिला तर प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा ते प्रश्न येतात की अरे का सारखं सारखं हेच. मला खरंच आवडलं उत्तर हे जे तू मला दिलंस की माझी भूक आहे ती तुम्हाला बघायचं राहा पाहिजे, तुमचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की दुसरी गोष्ट की ते जे असतात ना ज्यांचा काही खरं तर संबंध नसतो, बरोबर बरोबर, पण केवळ एक फेसबुक निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकानी असावं, पण निंदकानी किमती असावं. नाटकाचा प्रेक्षक तिकीट काढून येतो आणि मग तो टीका करतो ना, त्याचा आम्ही सन्मानच करतो. कारण त्यांनी 500 रुपयाचं तिकीट काढलंय. बरोबर बरोबर. आणि मग तो तुम्हाला सांगतो की सर आम्ही आलो नाटकाला तुमचं नाव बघून, पण तुमचं काम नाही आवडलं. मग आपण अत्यंत गांभीर्याने विचार करतो की माझ्या 500 रुपये तिकीट काढून आलेल्या माणसाला माझं काम आवडलं नाही, माझं काय बरं चुकत असेल. मग आपण आत्मपरीक्षण करतो. बरोबर. आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळतं हा कदाचित म्हणून त्याला आवडत नसेल, आणि आपण ते बदल करायला लागतो. कारण तो 500 रुपये काढून माझं तिकीट घेऊन आलाय ना. बरोबर. उसका हक आहे. बरोबर. जो फुकट मिळालेला माध्यमावरती काहीतरी बडबडत बसतो दिवस रात्र, त्याला कशाला आपण सिरियसली घ्यायचं. नक्कीच. त्या फेसबुकला ते 1 रुपया लाव किंवा 5 रुपये लाव, बघ किती लोक कमेंट करतात. बरोबर. आणि ते मला येऊन सांगतात की नवीन मुलांना चान्स देणार आहेत का नाही. तर मला सांगायचं अरे मराठीमध्ये 100 चित्रपट बनतात, त्यातल्या 2 चित्रपटांमध्ये मी असतो. मराठीत 35 मालिका बनतात, त्यातल्या एका मालिकेमध्ये असतो. 35 मालिकांमध्ये आणि 100 चित्रपटांमध्ये सुबोध भावे नसतो. त्यामुळे नवीन मुलांना चान्स देणार का नाही वगैरे हे जे फालतू फेसबुकीय अत्याचार तुम्ही आमच्यावर करता ना, ते तुमच्या घरात ठेवा. नाही, आवडलं मला हे मनापासून उत्तर आवडलं. आय होप की मानसी सुद्धा या उत्तराला ऍग्री करत असेल. कारण का परत तेच होतं की जसं तू आपण ट्रेलरला बोललीस की मी नृत्यांगन आहे पण माझं प्रेम अभिनयावर सुद्धा तेवढंच आहे. जरी माझी ओळख अशी असली की नृत्यांगना पण मी अभिनय सुद्धा तेवढाच ताकदीने करते. आम्ही बघितलं सुद्धा हे याच्या आधी सुद्धा. मित्रांनो की काही वर्षाच्या ठेरावानंतर पुन्हा एकदा आम्हाला एका मोठ्या पडद्यावर दिसणार आहेस. सकाळ तर होऊ द्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करायला रेडी झाली आहेस मित्रांनो. जसं तू बोलीस की मी प्रयत्न करते अजूनपर्यंत, जो कॉन्फिडन्स मला भयंकर आवडला. काय सांगशील एकंदरीत सकाळ तर होऊ द्या आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोधदादा सोबतचं काम, जसं त्याला विचारलं की पहिला डायरेक्टरचं सुद्धा पहिलं काम, काय सांगशील एकंदरीत त्याबद्दल? फार माझ्या बाबतीत गणित फार सोपं आहे आणि एका खुल्या किताबासारखे आहे. मी माझं आयुष्यच तसं राहिलेलं आहे. कारण कलाकाराला तो श्रापच असतो. कारण आमच्या प्रेक्षकांपासून आमचं काहीच लपलं जात नाही. आणि जर आम्हाला म्हणजे मला वाईट ह्याचं वाटतं की जे आम्हाला जेन्युअनली पाहिजे असतं की प्रेक्षकांनी बघावं, ते सोडून ते सगळं बाकीचं बघतात, गणित मांडतात आणि जज करतात आणि हे. पण आय थिंक आपण परे आहोत. बरोबर. माझा कल हा अभिनयाकडेच पहिल्यापासून होता, पण माझे वैयक्तिक प्लॅन्स वेगळे होते ज्याच्यासाठी मी काम करत नव्हते. म्हणजे असं बिलकुल नव्हतं की मला कामच मिळत नव्हतं किंवा माझ्याकडे खूप कमी कामं आलीत किंवा खूप कामं आलीत आणि मी खूप निवडक राहिले, असं काहीच नव्हतं. मी कशाला खोटं बोलू. बरोबर. मला वैयक्तिकदृष्ट्या फार वेगळं जायचं होतं. माझा प्लॅन हे वर्कआउट नाही झाला. सो माझा प्लॅन बी रेडी होता, जो पहिल्यापासून रेडी होता. बरोबर. एक अभिनेत्री म्हणून माझं एकच ध्येय होतं की माझा अभिनय पोचावा. माझं नृत्य ओव्हरपॉवरिंग झालं हे काय वाईट नाहीये, कारण लोकांना अजून शिकवून सुद्धा येत नाही. मी ती नॅचरल आहे. ठीक आहे. आणि
प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आज तयागत मानसी नाईक आहे. बरोबर. म्हणजे ते माझे चित्रपटच आले आणि मग मानसी नाईक असं नाहीये. ते गणित देवानी, कदाचित देवाचा हात असेल टचवूड माझ्या कलेवर, की त्यांनी फार माझ्यामध्ये पहिल्यापासून विश्वास दाखवला आणि अजूनही दाखवतात आणि यापुढेही दाखवतील अशी माझी इच्छा आहे. पण त्या प्रेक्षकांना माझं किंवा आपलंसं करून ठेवणं हे एका कलाकाराची जबाबदारी असते. नक्कीच. सो ती जबाबदारी माझ्याकडे चालून आली, जी सकाळ तर होऊ दे आहे, विच इज युअर क्वेश्चन. आणि खूप काही करायला मिळालं आणि खूप प्रॉमिसिंग टीम बरोबर करायला मिळालं. मनापासून इमोशनली, म्हणजे मी जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी की कोणी माझ्याकडे बघितलं नाही, कारण माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण स्वतःला मोठ्या पडद्यावर बघून खूप वेळ झाला होता. येस, अगदीच. ठीक आहे. तो मला हे सुद्धा मान्य करायला जरा मला असं वाटतं, हे सुद्धा मान्य करायला खरंच खूप मोठं काळजी लागतं. कारण का दरवेळेला कलाकाराचं असतं की ना ठीक आहे ना, काय हरकत नाही, काय हरकत. पण जे तू बोलस ना की मला सुद्धा स्वतःला बघून खूप वेळ झाला आणि ते मला मनापासून आवडलं, विच इज मला जे मनापासून आवडलं हे जे उत्तर बोलले असते ते. आणि मला असं एक हे झालं की म्हणजे मी आली आहे परत. आता ही जबाबदारी माझी आहे की मी इकडनं कुठे जाणार नाही. बाकी हा एक चित्रपट नाही आहेत, अनेक चित्रपट करायचे आहेत, अनेक व्यक्तिरेखा जगायच्या आहेत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. पण कसं असतं की जबरदस्त जो महेश कोठाऱ्यांचा होता तेव्हापासूनचा जो आत्ताचा जो प्रवास आहे आणि त्याचे दिग्दर्शक आलोक जैन सर, सो प्रोड्युसर साहेब आमच्या नम्रता सेना, आलोक सर, ह्यांचं मी इतकी म्हणजे आभारी राहीन, कारण तेही पदार्पण होतं आणि हे पुन्हा पदार्पण आहे. नक्कीच, नक्कीच. आणि पदार्पण असं होतं की ते मल्टीस्टारर होतं आणि हेही मल्टीस्टाररच आहे, कारण सगळे कलाकार आपले एकाच ह्याच्यात आहेत. दॅट्स हाऊ ही इज लाईक पर्सनली. आणि इतक्या गोड सिनियर कलाकाराबरोबर स्क्रीन शेअर करणं, ते सुद्धा 2 पात्री चित्रपटात, तर हे खूपच म्हणजे माझ्यासाठी परीक्षा होती. आणि आय एम टेलिंग यू, हा ग्रुप डी आहे माझ्यासाठी. परीक्षेतला ग्रुप डी असतो ना, तो आहे जो मी सॉल्व्ह केलाय आणि मी उत्तीर्ण होणार ह्याच्यात चांगल्या मार्काने. क्या बात आहे. नक्कीच. मग ती जी इच्छा आहे, अभयची जी इच्छा आहे, ती पूर्ण होणार सिनेमामध्ये की नाही होणार? की पैसे घे पण तू मला मारून टाक? तुझी नियती आहे. अच्छा. तू 10 तारखेला बघ. मला या संदर्भात विचारायला आवडेल की सकाळ तर होऊ दे आता नवीन कोरा चित्रपट पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन, जसं बोललो की सप्टेंबर खरंच खूप चांगला होता मराठी चित्रपटासाठी. मला तर वाटतं प्रत्येक महिना मराठी चित्रपटासाठी खास असतो. ऑक्टोबरमध्ये सुद्धा खरंच खूप चांगले चित्रपट येत आहेत. सकाळ तर होऊ द्याची जेव्हा स्क्रिप्ट हातात येते ना, तेव्हा कलाकार स्क्रिप्ट वाचून कळतं की भाई काय होणार आहे, किंवा त्याच्यामध्ये क्रिस्प किती आहे, किंवा काय कशा गोष्टी काही लॅक आहेत की काय असते, आता कलाकारांना कळून येतं. मग तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की सकाळ होद्यामधल्या स्क्रिप्टमधल्या अशी कोणती कांगावे किंवा अशी कोणती संहिता तुम्हाला पटली की भाई काहीतरी वेगळं आहे, आपल्याला या फील्डवर बॅटिंग करायला उतरायचंच आहे? सोबत सर. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दिग्दर्शकाचा विश्वास, त्याचं कन्व्हिक्शन. मला कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही त्याच्या विश्वासापेक्षा. अच्छा. कारण त्याचा जर स्वतःच्या संहितेवरती विश्वास नसेल तर तो चित्रपटच होऊ शकत नाही. त्यामुळे आधी त्याचा स्वतःच्या संहितेवरती विश्वास पाहिजे. तो दिग्दर्शक जेव्हा तुला गोष्ट सांगतो ना, तेव्हा कळतं की त्याचं त्या गोष्टीवरती किती प्रेम आहे. वा. आणि तो स्वतः रात्रंदिवस एखादा श्वास घेतल्यासारखा त्या चित्रपटाला श्वासासारखा आतबाहेर करतोय, विचारातनं, श्वासातनं, रात्री झोपताना त्याला ती व्हिज्युअल्स दिसत आहेत, हे सगळं त्याच्या नरेशनमधनं कळतं. आणि त्या नरेशनमधनंच कळतं की याला काही घेणं देणं नाही कथेशी. बरोबर. याला कोणीतरी मिळालाय म्हणून याला चित्रपट करायचा आहे, किंवा काहीतरी लिहिलंय म्हणून बस. त्यामुळे करायचंय, सुपूर्द करायचं असं तेवढंच असतं. तर आलोकने पहिल्यांदा जेव्हा मला सांगितलं तेव्हाच मला कळलं की हा वेडा आहे या गोष्टीसाठी आणि याला काही करून ती गोष्ट करायची आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी त्याला आधी हो म्हटलं, कारण तेव्हा स्क्रिप्टही लिहून झाली नव्हती. अच्छा. मी त्याला म्हटलं मी आहे, फक्त नरेशनच्या वेळेलाच फक्त 5 मिनिटाचं नरेशन दिले तरी. अच्छा. तुझ्यासोबत पण असं घडलं? मी तुझ्याबरोबर येणार आहे उत्तर ऐकायला. मी तिच्यावरती जळलो अशासाठी, कारण मी जेव्हा तिचा मला फोन आला की मला आलोक सर भेटले आणि त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि अभय आणि नियती. म्हटलं कोण अभय आणि नियती? मला गोष्टीतली नावही माहिती नव्हती, पण तिला सगळी गोष्ट माहिती होती, त्यांचा प्रवास तिला माहिती होता. मी म्हणलं चायला, मी तर आधीपासून असून मला काही माहिती नाही, तू तर म्हणलं तुला नावं पण माहिती आहेत, तुला गोष्ट पण माहिती आहेत. मी आलोकला फोन केला, म्हणलं आलोक ये गद्दारी. ज्याने तुला सगळ्यात पहिल्यांदा हो म्हटलं, त्याला काही माहिती नाही, आता आले तिला सगळं तू अभय नियती गोष्ट सगळं सांगून मोकळा झालास. नाही नाही दादा तसं नाही. मग स्क्रिप्ट घेऊन आला, मग आम्ही सगळ्यांसाठी त्याने एक वाचन केलं आणि मला असं वाटतं की काही
काही काही तुमच्या एक्सपिरियन्समधनं तुम्हाला जाणवलेल्या गोष्टी असतात नक्कीच. तर त्या तुम्ही तुमच्या दिग्दर्शकाबरोबर शेअर करता, ज्या तुम्ही तुमच्या लेखकाबरोबर शेअर करता. मला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं हा मुद्दा नाही आहे, पण जो तुम्ही 25 वर्षाचा एक इतक्या चित्रपटांचा एक अनुभव घेऊन आलेला आहात तर तो तुम्ही शेअर करता. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही एखादी लाईन जरी लिहिली असेल स्क्रिप्टमध्ये, पण ती लाईन जेव्हा तुम्ही बोलायला जाता ना पडद्यावरती, त्याच्यात तुम्ही आत्ता वाचता तेव्हा त्याच्यात इमोशन नसतात, पण ती इमोशन जेव्हा टाकायला जातात, त्याला हालचाली जेव्हा येतात ना, तेव्हा त्या जशी तुम्हाला पाहिजे तशी ती लाईन डिलिव्हर होत नाही. मग तुम्हाला थोडंसं शब्द इकडे तिकडे बदलायला लागतात. मग तुम्हाला थोडंसं त्याची तुमचं म्हणणं काय, तुम्हाला हे म्हणायचं आहे ना, मग ते त्या प्रकारे तुम्हाला पोचवायला लागतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आम्ही सेटवरती जाईपर्यंत, अगदी सेटवरती गेल्यानंतर सुद्धा आम्ही ते करत होतो. आणि मला असं वाटतं की चांगली गोष्ट याच्यातली ही आहे की ह्याच्यामध्ये कोणाचेच इगो क्लॅशेस नव्हते. याच्यामध्ये प्रत्येकाची इच्छा हीच होती की जे काम आपण करतोय ना ते सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळं चालूच होतं. आणि आत्ता सुद्धा काही दिवसांपूर्वीपर्यंत हीच जाऊन तिच्या लाईन्सचं काही काही डबिंग करायचं. अख्खा चित्रपट सिंग साऊंड आहे, पण तरीसुद्धा आपला परफॉर्मन्स अजून जास्त चांगला व्हावा, अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. त्यामुळे स्वतः मधनं जाऊन सुद्धा तिचं डबिंग चालू होतं. त्यामुळे इतक्या बारकाईने या सगळ्या गोष्टी या टीमनी केल्या आहेत. त्याच्यामुळे एक चांगलं काम करणाऱ्या टीमचे वाईब्स पण चांगले असतात. बरोबर. अशा लोकांबरोबर एक आपोआप तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. ती या टीम बरोबर आम्हाला म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की सिनेमा बनला त्याच्यानंतर तो रिलीज झाल्यावर कलाकाराचं काम संपतं असं नाही, तर त्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची जबाबदारी असते की जोपर्यंत सिनेमा गृहामध्ये पोहोचेल तोपर्यंत कलाकाराला त्या सिनेमासाठी काम करणं गरजेचं आहे. दिग्दर्शकाला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत काम करणं, दॅट इज आवर जॉब. त्याच्यासाठी आम्हाला घेतलंय. बरोबर बरोबर. त्यामुळे ते आम्ही केलंच पाहिजे. त्याच्यात काही किंतु परंतु असू शकत नाही. बरं, तर सुबोधदाचा जो आरोप आहे तो मान्य आहे का की मला आधी सुरुवातीला कळालेलं फक्त असं आणि हिला सगळं कळतं असं काय, ते काय म्हणजे नेमकं काय होतं ते? यांची टीम ना ही आधीच तयार होती, हे तुला माहितीये का? नाही, हे मी सगळ्यात शेवटी कास्ट झालीये. अच्छा. आणि मला असं एक आहे ते माझ्यामध्ये, मला पॅम्पर करतात लोक. आय कांट हेल्प इट. नाही असं नाहीये, जोक्स अपार्ट. मी गेले तेव्हा म्हणजे मी सगळ्यात पहिले सरांना भेटले, आलोक सरांना. आणि त्यांनी मला एक साधारणतः अर्ध्या तासात सगळं काही समजवलं. बरोबर. आणि नियती समजवली. आणि मला आता ते सांगतील ऑब्व्हियसली, त्यांचं उत्तर मी देते. पण मी एक ना साधा पंजाबी ड्रेस, म्हणजे मी इंडियनमध्ये जास्त असते, सो मी एक साधा पंजाबी ड्रेस त्यांच्यासमोर घालून गेले होते. आणि मी उठले आणि मी अशी जात असताना ते म्हणाले, वेट, दिस इज नियती. वा. ते इतकं नॅचरल होतं. म्हणजे इथे कुठेही ऑडिशन नावाची जी हे असते, रेंज असते, ते नाही. ऑडिशन माझी त्यांनी, मला असं वाटतं, माझ्याशी एक ते कॉन्व्हर्सेशन करताना घेतली की मी कशी बोलते, किंवा मी माझे डोळे कसे वापरते, किंवा मी कशी हसते, किंवा हे. आणि मला असं वाटतं की एक कलाकार तेवढाच जर खरा असेल तर त्याचा अभिनय तेवढाच खरा वाटतो. नक्कीच. मेकअप आणि हे इट्स लाईक अ सोने पे सुहागा, म्हणजे इट ॲड्स ऑन. आणि मला असं वाटतं की त्यांनी माझ्याशी बोलता बोलता ठरवलं होतं की हीच नियती आहे. आणि बाकीचा प्रवास सुरू झाला. आणि मग मी खूप एक्सायटेडली जेव्हा ह्याला फोन केला तेव्हा तर काय, कोण असे, काय कोण, असे सगळे प्रश्नार्थ, WH टाईप ऑफ क्वेश्चन्स सगळे माझ्यासमोर आले. म्हटलं हो, मग ते असं आहे, मग ते तसं आहे. आणि मग मी एकतर मी बोलत सुटले ना एक्साइटमेंटमध्ये की मी खूप बोलते. बरोबर. हो. मग मी थांबतच नाही. मग मी खूप बोलले ह्याला, मग तुला माहितीये का, मग त्यांनी असं केलं तसं केलं. हा, हो का, अच्छा, हो, अच्छा, हे पण आहे का, असं करत मी ते ओघाओघात सगळं त्याला सांगून टाकलं. मग बाकी तर तू ऐकलंस जे. नाही, मला तेच वाटतं की जसं सुद्धा तुम्ही सुद्धा बोललात की दिग्दर्शकाला जे पाहिजे ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी, त्याच्या सिनेमासाठी, त्यासाठी काम करणं ही कलाकाराची जबाबदारी सुद्धा असते, जे खरंच तुम्ही दरवेळेला चांगल्या पद्धतीने निभावतो सुद्धा. सकाळ तर होत, आता 10 तारखेला आपला सिनेमा भेटीला येणार आहे. चित्रपटगृहामध्येच जाऊन बघण्यासारखा चित्रपट असं बोलायला हरकत नाही. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल की कोणती अभिनयाची वेगळी छटा, सोबत भाऊ अभिनयाची वेगळी छटा या सिनेमातून प्रेक्षकांना बघायला मिळेल? नाही, ते मीच कसं सांगू, वेगळी छटा वगैरे म्हणणार नाही. वेगळी भूमिका आहे, छान भूमिका आहे आणि फार सुंदर लिहिली आहे, नियतीची पण आणि अभयची पण. आणि एक
फार कमालीचं नातं या दोघांमधलं या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांसमोर येणार आहे. 2 पात्री चित्रपट आहे. तर हे वर्ष चांगल्या पद्धतीने मराठी सिनेमांसाठी सुरू झालंय. चांगले चित्रपट चित्रपटगृहात आले. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती खूप प्रेम केलं. त्याच वाटेतला हाही चित्रपट आहे. सकाळ तर होत्या आणि दसरा दिवाळीच्या मध्ये 10 ऑक्टोबरला हा येतोय. मला खात्री आहे की चांगला मराठी चित्रपट आवडणाऱ्या सगळ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. नक्कीच. की एक चांगला चित्रपट तुमच्या समोर येतोय 10 ऑक्टोबरला. तेव्हा तुम्ही सगळेजण आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबियांना घेऊन चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच ठेवा. क्या थँक्यू. बात आहे. मानसी? मला असं वाटतं की ज्यांना नॉवेल्स वाचायला आवडतात किंवा लव्ह स्टोरीज इन नॉवेल्स असं वाचायला आवडतात त्यांच्यासाठी ही ट्रीट आहे फॉर आईज. वा. डोळ्यांसाठी ह्याच्यासाठी कारण ज्या ज्या लोकांना सिनेमा आवडतो ना आणि सिनेमा बघण्याची इच्छा असते किंवा आवड असते, लव्ह स्टोरी असेल तर काही लोक अगदीच खूप दिवाने असतात लव्ह स्टोरीजचे. तर त्यांच्यासाठी सुद्धा ही ट्रीट आहे कारण अशा कहाणीवरती खरं नॉवेल्स लिहिले जातात. असा हा कंटेंट आहे ॲक्च्युली. तर तो तुम्हाला बघायला मिळणार आहे जो 10 ऑक्टोबरला रिलीज होत आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. तर नक्की हा चित्रपट बघा आणि आम्हाला तुमची प्रतिक्रिया हे नक्की पोचवा कारण तुमचा आशीर्वाद, तुमची प्रतिक्रिया ही खूप महत्वाची आहे. नक्कीच नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. सिनेमा बघितल्यानंतर तुमच्यासोबत गप्पा मारायला मला आवडेल कारण का खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कळतील त्याच्यामध्ये. जे तुम्ही आत्ता आम्हाला सांगितलं त्याच्यापेक्षा अजून गोष्टी तेव्हा कळतील. सो धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांपासून तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.